जय जिनेंद्र. आपण सिद्धचक्र विधानाची रचना कशी असते आणि त्याचे महत्त्व काय आहे हे थोडक्यात पाहूया. परम सुख परम आनंद जिथे आहे ते सिद्धपद, आणि हे सिद्धपद प्राप्त करून घेणारे सिद्ध भगवान, त्यांच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी आणि सिद्धत्व प्राप्त होण्यासाठी अशा विधानाची रचना केली जाते. सिद्धचक्र विधान जैन धर्मियांमध्ये अष्टानिक पर्वामध्ये साजरं केलं जातं. हा समोर जो दिसतो आहे त्याला पट किंवा मांडला म्हटलं जातं. यावरती पहा, अत्यंत सुरेख पद्धतीने रचना केलेली आहे. मध्यभागी दिसते आहे ते सिद्धचक्र यंत्र आहे आणि त्याच्या भोवताली जे दिसत आहेत ते वलय आहेत. यामध्ये 8, 16, 32, 64 अशा पटीने अर्घ्य चढवले जातात. एकूण 8 दिवसामध्ये होणाऱ्या या विधानामध्ये 2040 अर्घ्य चढवले जातात. आणि इथे दिसतंय आपल्याला की अक्रोड चढवलेला आहे प्रत्येक ठिकाणी. अशा पद्धतीने अक्रोड, बदाम किंवा नारळाने हे सिद्धचक्र विधान केले जाते. या पटाच्या 8ही बाजूंना आपण पाहतो आहोत. अशा पद्धतीने दिशा आणि त्यासुद्धा अ पासून न्य पर्यंत बीजाक्षर लिहून, हे पहा, या पद्धतीने 8ही दिशांना हे ठेवले जातात आणि त्यांच्यावरती अर्घ्य चढवला जातो. 8ही दिशांना अशा वेगवेगळ्या रंगाच्या पताका लावून आपल्या धर्माचं धर्मप्रभावना किंवा जय जयकार केला जातो. मुळात उद्देश काय आहे सिद्धचक्र विधान करण्याचा, तर प्रत्येक जीवाला अनंत सुखाची प्राप्ती व्हावी, त्यासाठी प्रत्येक जीवाला सिद्धपद प्राप्त व्हावं. पण त्यासाठी सिद्धांचे गुण किती आहेत, तसे तर अनंत आहेत, पण त्यातील काही गुणांचं वर्णन, विवेचन या सिद्धचक्र विधानाच्या प्रत्येक अर्घ्यामध्ये केलं जातं. प्रत्येक जैन धर्मीय श्रावक श्राविका हे विधान करून आपल्या आत्म्याला परम पवित्र बनवतो. असे हे सिद्धचक्र विधान ज्या ठिकाणी मुनी महाराज आरिका असतात त्या ठिकाणी तर केलंच जातं.